माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॅबिनेट मंत्री भरतसिंह गोगावले यांनी केलेल्या 3.5 वर्षाची विकास कामं, त्या कामाच्या जोरावरती आम्ही प्रचार केला। मागच्या वेळेला आमचा जो जुना देवळागड होता, आता तो कापडेखुर्द बुद्रुक आहे, त्या 3 सीट आमच्या गेल्या होत्या आणि आम्ही ज्या दिवशी हरलो त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली। आमची गेले 15 वर्ष कोंडवी गडातली आताच्या कोतवाल बुद्रुक या घरातली सीट आली नव्हती। प्रचंड काम आम्ही केलं आणि या ठिकाणी काम करून शेतकरी कामगार पक्षाची युती केली आणि 6च्या 6 सीट निर्विवाद या ठिकाणी बहुमताने शिवसेनेचा भगवा पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये फरकणार। आपल्या लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिथी लढत सर्वांना वाटत होतं, परंतु एकंदरीतच निकालांचा असं स्पष्ट दिसतंय की तुम्ही निर्विवादपणे वर्चस्व राखलेलं आहे। त्याचप्रमाणे तुमच्या या निवडणुकीसाठी अनेक बडे नेते कोल्हापूर तालुक्यामध्ये येऊन गेले, त्याबद्दल काय? अटीतटीची नव्हती, फक्त हवा केली होती आणि त्या हवेला लोकांनी फुकून टाकलं। उलट मागच्यापेक्षा मी आता जास्त मतांनी निवडून आलोय। मागच्या वेळेला 1200 मतांनी निवडून आलो, आता 2200 मतांनी निवडून आलो। म्हणजे ह्याच्यातून ओळखून जा इथली जनता कोणाच्या पाठीची आहे। कोणतरी येईल 30 वर्षातून आणि माझा तालुका म्हणेल आणि मी उद्या हे करणार मी ते उद्या करणार, ह्याला लोकांनी ऐकलं नाही। मतदारांनी मतपेटीतून त्याला उत्तर दिले त्यांना, त्यामुळे त्यांनी समजून जावं, पहिलं काम करावं, नंतर मतं मागावी।